नमस्कार, मी रुपाली. रुपाच फूड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे. आज बनवते काजू करी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे काजू, 2 टोमॅटो घेतले, 2 कांदे कापून घेतले आणि सुकं खोबरं, आलं लसूण पेस्ट घेतली 2 चमचे, धनेपूड, काळा मसाला, तिखट, हळद, मीठ आणि कोथिंबीर. पहिले कांदा हा भाजून घेते. कांदा हा तव्यावर टाकून तेल टाकून भाजून घेतला. चांगला भाजला गेला तो. त्यानंतर खोबरं घातलं, ते पण भाजून घेते आणि थोडंसं तेल टाकते म्हणजे लवकर भाजला जाईल तो. थोडं तेल टाकून घेतलं म्हणजे लगेच भाजला जातो. आता त्यामध्येच काजू घेतले आणि ते पण थोडं तेल टाकून भाजून घेतले मी. ते पण काढून घेते आता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि खोबरं याची बारीक पेस्ट काढून घेऊ. त्याची पेस्ट काढून घेतली. आता त्यामध्ये टोमॅटो घालून घेते. हा पण बारीकच काढून घेऊ. त्याची प्युरी काढून घेतली आता. आणि कढईमध्ये तेल टाकते. त्यात आलं लसूण पेस्ट घातली, ती परतवून घेऊ. आणि त्यातच जो मसाला काढला होता म्हणजे कांदा आणि खोबऱ्याचा पेस्ट बनवली होती ती पण घालून घेते आणि ती पण परतवून घेऊ. आणि जर तेल सुटलं म्हणजे तो भाजल्याच गेला. आणि त्यातच टोमॅटो प्युरी घातली, ही पण चांगली होऊ देते. आता छान झालं ते. त्यामध्ये तिखट तुम्हाला जेवढं तिखट लागत असेल तसं हे 2 चमचे घातले. हळद घातली, धनेपूड 1 ते 1.5 चमचा. मला तिखट थोडंसं कमी वाटलं म्हणून आणखी घातलं मी अर्धा चमचा जवळपास. सगळं एकत्र करून घेऊ. छान झाला तो मसाला. आता तेल सुटलं म्हणजे झाला तो व्यवस्थित. चांगला भाजला गेला. आता त्यामध्ये काळा मसाला घालून घेते. 2 चमचे घातला आपण. मिक्स करून घेतला. आता जे आपण काजू भाजले होते ते काजू घालून घेते. आणि एकाच बाजूला मी गरम पाणी ठेवलं आहे. त्यामध्ये पाणी घालून घेऊ गरम. मिक्स करून घेते पाणी घातल्यानंतर. आता आणखी थोडंसं पाणी घालून घेते परत, कारण मला पाणी थोडं कमी वाटत आहे. परत पाणी गरम केलेलं आहे त्याच्यामुळे थोडं थोडं घातलं तरी चालतं. छान तेल सुटत त्याला. कोथिंबीर घालून घेते. मिक्स करून घेतलं. मीठ घालते, चवीनुसार मीठ. छान दिसत आहे ना भाजी.
तर आता भाजी चांगली झाली, सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली आणि त्याच्यावरती थोडंसं कोथिंबीर टाकते. तर इथपर्यंत आले असेल तर आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.